सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 7वामध्ये आपण आज समास 4 विमल ब्रह्म निरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मागे आपण दुसऱ्या समासात ब्रह्मनिरूपण ऐकलं. त्यानंतर तिसरा समास होता चतुर्दश ब्रह्माचं निरूपण. आणि आज आहे विमल म्हणजे शुद्ध ब्रह्म, केवळ ब्रह्म याचं निरूपण या समासामध्ये समर्थ करत आहेत. समर्थ माऊली सांगतात की आपल्या अनुभवामध्ये जे जे शिरते ते सगळेच खरे असते असे नाही. किंबहुना जे काही अनुभवाला येते त्यावर बुद्धी चालवून आसारापासून सार बाजूला काढणे हेच मानवी ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. पण सर्वांचा अनुभव एकाच प्रतीचा असत नाही. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणे हा सर्व अनुभवांचा चक्रवर्ती आहे. अर्थात त्या अनुभवाने निश्चित झालेले ब्रह्म म्हणजे परमात्मस्वरूप आणि विश्वस्वरूप अंतिम सत्य मानले पाहिजे. ब्रह्मज्ञानी पुरुष खात्रीपूर्वक सांगतात की परमात्म वस्तू अपरंपार आहे. तिच्या एका लहानशा भागावर दृश्य विश्वाचा देखावा दिसतो. परमात्म वस्तूच्या एका लहानशा भागावर या दृश्य विश्वाचा देखावा दिसतो. मुळामध्ये परमात्म स्वरूप असलेले हे विश्व आपल्या इंद्रियांना वस्तुरूप दिसते. वास्तविक ते तसे नाही आहे. इंद्रियांची दृष्टी अज्ञानाची असते. इंद्रियांना दिसणाऱ्या पदार्थांना ब्रह्म अंतर्बाह्य व्यापून आहेच, परंतु ते विश्वाच्या बाहेरसुद्धा व्यापून आहे. पण किती व्यापून आहे याचा पत्ता कोणालाच सांगता येत नाही, कोणालाच अजूनपर्यंत लागलेला नाही. ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, अतींद्रिय आहे, सदा सर्व काळ आपल्या अगदी जवळच आहे. ते संपूर्ण सत्य असल्याने त्याच्या मानाने आपले विश्व हे झोपेतील स्वप्नाप्रमाणे आहे. ब्रह्म सत्य आहे आणि हे जे विश्व जे आहे ते स्वप्नाप्रमाणे आहे. आपण देहबुद्धीत आहोत तोपर्यंत ते खरे वाटते आणि जडत्वाने अनुभवाला येते. पण ज्ञानदृष्टीचा उदय झाल्यानंतर तेच विश्व, ते दृश्य जगत परमात्मस्वरूप अनुभवाला येते. ती ज्ञानदृष्टी साधणे म्हणजे परमार्थ होय. ब्रह्मस्वरूप हे फारच विशाल आहे. संपूर्ण विश्वाला सर्व बाजूंनी व्यापून राहिले आहे. जीवाला तर आत बाहेर चिकटून आहे. परंतु हे ब्रह्म आपल्या इतक्या जवळ असूनही याची आपल्याला जाणीव नाही, हे दुर्दैव आहे. ब्रह्म कसे आहे याचा विचार करू गेलो तर ते आकाशापेक्षाही मलरहित अर्थात निर्मल आहे. तसेच ते आकाशासारखे पोकळही आहे. कोणतेही रूप नसलेले आणि बेहद्द विशाल असलेले हे आकाश आहे. 21 स्वर्ग आणि 7 पाताळे मिळून एक ब्रह्मगोल होतो. 21 स्वर्ग आणि 7 पाताळ लोक मिळून एक ब्रह्मगोल होतो. अशा अनंत
ब्रह्मगोलांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापलेले आहे. अनंत ब्रह्मांडाच्या वर आणि अनंत ब्रह्मांडाच्या खाली सुद्धा जिकडे तिकडे ते ब्रह्म पसरलेले आहे. त्याच्याशिवाय अणुमात्रही जागा रिकामी नाही. लोक म्हणतात, जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र ब्रह्म आहेच आहे, त्याच्याशिवाय रिकामा एकही प्राणी नाही. समुद्रातील माशांना पाणी ज्याप्रमाणे आत बाहेर व्यापून आहे, त्याचप्रमाणे त्या निखळ ब्रह्माने जीवमात्राला अंतर्बाह्य व्यापले आहे. खरं तर पाण्याची उपमा योग्य नाही, कारण पाणी नाही अशी जागा असू शकते, पण ब्रह्माने व्यापले नाही अशी एकही जागा नाही. आकाशाच्या पलीकडे जावे म्हणून कोणी धावू लागला तर तो जिकडे जाईल तिकडे आकाश त्याच्या आधी आहेच. त्याप्रमाणे अनंत ब्रह्माला कधीच कोठेही शेवट नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ब्रह्माची आणि आपली सारखी गाठ आहे. ते जणू आपल्या सर्वांगाला चिकटलेलेच आहे. अशा प्रकारे अगदी जवळ असणारे ब्रह्म सर्वांच्या पासून लपून राहिले आहे. अशा सूक्ष्म आणि सर्वव्यापी ब्रह्माला अज्ञानी जीवांना दृश्य विश्वाचा भ्रम होतो. सूक्ष्म आणि सर्वव्यापी ब्रह्मामध्ये अज्ञानी जीवांना दृश्य विश्वाचा भास होतो, भ्रम होतो. आत्मज्ञानी मनुष्याला जे ब्रह्मरूप दिसते ते अज्ञानी मनुष्याला दृश्यरूप प्रतीत होते. सर्व माणसे त्या ब्रह्मामध्ये जगत असतात, पण आपणास याची जाणीवच नाही. त्यामध्ये भ्रमाने निर्माण होणारा विश्वाचा भास असूनही ते विश्व खरे वाटते. खरं आपल्याला विश्वाचा भास होतो आहे, पण आपल्याला ते अज्ञानामुळे खरे वाटते. ज्या ब्रह्मामध्ये व त्याच्याच सत्तेने तो आपल्याला होणारा भास आहे, त्या ब्रह्माचे आपल्याला आकलन होत नाही. समर्थ दृष्टांत देतात. आकाशात ढग येतात, त्यामुळे ते मलिन झाल्यासारखे दिसतात, पण तो केवळ मिथ्याभासच असतो. ढग आले किंवा गेले त्याचा आकाशावर काही परिणाम होत नाही. ते सदा सर्व काळ निर्मळच असते. आकाशाकडे जर आपण एकटक पाहू लागलो तर डोळ्यापुढे प्रकाशाची चक्रे दिसतात. ती काही खरी नसतातच. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषांना हे विश्व दिसते. ज्ञानी पुरुषांना विश्व भासत नाही, ते त्यांना ब्रह्मरूप दिसते, परंतु ते मिथ्या आहे याची त्यांना खात्रीपूर्वक जाणीव असते. हे दृश्य जगत मिथ्या भासमान असले तरी ते आपल्याला खरेच असल्याचे जाणवते. उदाहरणार्थ, झोपेतल्या माणसाला स्वप्न पडते. स्वप्नामध्ये तो जे जे दिसेल ते ते सगळे खरेच आहे असे मानत असतो, असे तो पाहत असतो. पण जागा झाल्यावर त्याच्या लक्षात येते की आपण जे पाहिले ते मिथ्या होते, कारण का ते स्वप्न होते. हे कधी कळतं? जागे झाल्यावर. तसे आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव आला की जो आत्मज्ञानी असतो तो अज्ञान निद्रेतून ज्ञानाच्या प्रभावाने जागा होतो. आता समर्थ सांगतात की त्यानंतर त्याला हे स्वाभाविक दृश्य जगत माईक आहे असे कळून येते. ब्रह्मांडाला व्यापून पुन्हा शिल्लक उरणारे असे जे परब्रह्म ते उत्तम रीतीने आकलन होईल असे सांगतो. समर्थ सांगतात, ब्रह्म हे सर्व विश्वात कालवले आहे, सर्व पदार्थांमध्ये मिसळलेले आहे. सर्व वस्तूंमध्ये ते असले तरी त्याचा पसारा
म्हणजे त्याचा एक लहानसा अंश आहे. एवढ्याने ते ब्रह्म संपत नाही, कितीतरी ते उरतेच. त्यामध्ये सबंध विश्व मावते, एवढे ते विशाल आहे. शिवाय त्याचा शोध घेऊ लागलो तर हे दृश्य विश्व म्हणजे त्या अनंत ब्रह्माचा एक छोटासा अंश आहे हे आपल्याला कळून येते. त्या ब्रह्माच्या छोट्याशा अंशात ही दृश्य सृष्टी भासते. तर सृष्टी बाहेर ते ब्रह्म किती व्यापून आहे. सृष्टीमध्ये ते व्यापून आहे, तो एक छोटासा अंश आहे, परंतु सृष्टीच्या बाहेर ते किती व्यापून आहे याचे मोजमाप करणे अशक्यच आहे. ते अपरंपार अनंत ब्रह्म या विश्वाच्या पोटात सगळेच्या सगळे मावणे शक्यच नाही. देवाचे तीर्थ ठेवण्याच्या छोट्या पंचपात्रात सगळे आकाश साठवण्याचा प्रयत्न केल्यास तो व्यर्थच जातो. त्याप्रमाणे संपूर्ण ब्रह्म सामावण्याचा प्रयत्न वाया जातो. म्हणून विश्वामध्ये ब्रह्माचा अंश आहे असे म्हणतात. सर्व दृश्य पदार्थांमध्ये ब्रह्म मिसळलेले आहे, पण ते अखंड स्थिर स्वरूपात आहे, म्हणजे जसेच्या तसेच आहे. ते सर्वत्र इतके घट्टपणे साचले आहे की त्याला हलणे शक्यच नाही. ते ब्रह्म पंचमहाभूतातही असते, पण तरीही ते त्यांच्यापासून अलिप्त असते. चिखलात आकाश दिसते, पण वास्तविक ते चिखलापासून वेगळे असते हे आपल्याला समजते. त्याप्रमाणे वास्तविक ब्रह्म कसे आहे हे सांगण्यासाठी कोणता दृष्टांत उपयोगी पडत नाही, परंतु त्याचे स्वरूप समजावून देण्यासाठी दृष्टांत द्यावाच लागतो. दृष्टांत देण्यासाठी वाङ्मयाची मदत घ्यावी लागते आणि त्या दृष्टीने आकाशाचा दृष्टांत देऊन ब्रह्मस्वरूप सांगण्याचा प्रयत्न केला जातो. खम ब्रह्म 14 ब्रह्मापैकी आपण मागच्या वाद खम ब्रह्मचा अभ्यास केला. खम ब्रह्म म्हणजे आकाश हे ब्रह्म आहे असे स्वतः श्रुती सांगते. गगन सदृशम ब्रह्म म्हणजे आकाशासारखे ब्रह्म आहे असे स्मृती सांगते. श्रुती आणि स्मृती यांच्या मतामध्ये काय फरक आहे? श्रुती सांगते आकाश हे ब्रह्म आहे आणि स्मृती सांगते आकाशासारखे ब्रह्म आहे, म्हणून ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत लावतो. सोने आणि पितळ दोन्ही धातू पिवळेच असतात, परंतु पितळेमध्ये जरासा काळसरपणा असतो. तो नसेल तर ते पितळ नसून शुद्ध सोनेच आहे असे समजावे. त्याप्रमाणे आकाश अत्यंत सूक्ष्म आणि विशाल आहे. ब्रह्मही तसेच आहे, पण आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे. जर ते नसते तर आकाश ब्रह्मस्वरूप झाले असते. म्हणून ब्रह्मासाठी आकाशाचा दृष्टांत योग्य ठरत नाही. ब्रह्म आकाशासारखे आहे आणि माया आकाशातील वायूसारखी आहे असे म्हणतात. वायू असल्याने आपल्याला जाणवते, वायू आपल्याला जाणवतो स्पर्शाने, पण तो प्रत्यक्ष दिसत मात्र नाही. त्याप्रमाणे मायेचा प्रभाव जाणवतो, पण तिचे प्रत्यक्ष दर्शन काही होत नाही. सगळी माणसे सारखेच शब्द बोलतात, पण बोललेले शब्द विरून जातात. म्हणजे क्षणाक्षणाला शब्दसृष्टीची नवी रचना होत असते, पण ती अशाश्वत असते. वायूप्रमाणे शब्दसृष्टीही अस्थिर असते. वायू कसा एका जागी नसतो, चंचल आहे, अस्थिर आहे, आणि त्यामुळे शब्दसृष्टी देखील अस्थिर आहे. स्वामीजी सांगतात मायासुद्धा अगदी अशीच अस्थिर
आणि अशाश्वत आहे. फक्त ब्रह्मच तेवढे शाश्वत आहे. जड पृथ्वीला भेदून तिच्यात राहणारे ब्रह्म पृथ्वीसारखे जड नाही. जड म्हणजे अचेतन नाही. जड शब्द उच्चाराने त्यातला फरक कळतो. जड असं म्हटला तर तो वजनाचा संदर्भ येतो. वजनाने एखादी वस्तू जड असते. आणि जड असा उच्चार केला तर त्याचा अर्थ होतो अचेतन. ब्रह्म पृथ्वीसारखे जड नाही, अचेतन नाही. त्याच्या इतके सूक्ष्म काहीच नाही. पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म असते, पाण्यापेक्षा तेज सूक्ष्म आणि तेजापेक्षाही वायू सूक्ष्म असतो. वायूपेक्षाही आकाश अतिशय सूक्ष्म असते आणि आकाशापेक्षा कितीतरी पटीने संपूर्णपणे ब्रह्म सूक्ष्म असते. सूक्ष्माचे ज्ञान होण्यासाठी जीव सूक्ष्म होत गेला पाहिजे. ज्यावेळी तो अत्यंत सूक्ष्म बनतो त्यावेळी त्याला ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होण्याची त्याच्या अंगी पात्रता येते. तोपर्यंत ते कळणे कठीण जाते. इंद्राचे आयुध वज्र हे सर्वात कठीण आहे हे खरे, पण त्या वज्राला सुद्धा ब्रह्म भेदून जाते. तरीही ब्रह्माचे सूक्ष्मपण यत्किंचितही कमी होत नाही. खरे तर ब्रह्माला कशाची उपमा देताच येत नाही. ब्रह्म पृथ्वीला व्यापून आहे खरे आहे, पण पृथ्वीचा नाश झाला तरी ते नाश पावत नाही. ब्रह्म पाण्यातही आहे, पण पाणी शोषले जाते, ब्रह्म शोषले जात नाही. समर्थ पंचमहाभूतामध्ये ब्रह्म आहे, पण ते ब्रह्म त्याच्या वेगळं कसं आहे ते सांगतात आपल्याला. ब्रह्म तेजाला व्यापून असते, पण ते तेजाने जळत नाही. ते वायूलाही व्यापून असते, पण ते वायूप्रमाणे चळत नाही, म्हणजे ते अचल आहे. आकाशाला सुद्धा ब्रह्म व्यापून आहे, पण ते तसे असूनही आपल्याला कळत नाही. आपल्या शरीराला सुद्धा ब्रह्म व्यापून आहे, पण ते दिसते का? अत्यंत जवळ असूनही त्याचे ज्ञान नसल्याकारणाने ते दूर असल्यासारखे झाले आहे. आणि हे एक मोठे नवलच म्हणायचे. ब्रह्म समोरच असते. आपल्या इंद्रियांचे सर्व व्यवहारही ब्रह्मातच घडतात. ब्रह्म हे स्वतः सिद्ध आहे, प्रत्यक्ष आहे, परंतु ते पाहण्याची शक्ती मात्र आपल्यात आली पाहिजे. समर्थ सांगतात, आपण सर्वजण ब्रह्मामध्ये जगतो आणि राहतो सुद्धा. आपल्याला त्याने अंतर्बाह्य व्यापले आहे. जेथे काही नाही असे वाटते तेथे सुद्धा ब्रह्म कोंदाटले आहे, म्हणजे कोंदून भरले आहे. आपण स्वतः ठेवलेले धन कालांतराने आपल्याला सापडत नाही. तसेच ब्रह्माच्या बाबतीत घडून येते. आपण जो पदार्थ पाहतो त्या पदार्थाच्या अलीकडेही आणि ते ब्रह्म असतेच. सर्व पदार्थाच्या मागे पुढे खाली वर सर्वत्र आकाश असतेच. समजा सर्व पदार्थ नाहीसे झाले तरी आकाशाची पोकळी सर्वत्र आहेच. सर्व पदार्थ नसतानाही ती तशीच राहते. ब्रह्माचे तसेच आहे. इंद्रियांच्या बाबतीत अनुभवाला येणारे दृश्य विश्व नाम आणि रूपांनी भरलेले आहे, परंतु नामरूपाचा हा देखावा नुसता भ्रम आहे. जर विश्वच भ्रम आहे तर नाम आणि रूपाचा देखावा नुसता भ्रमच आहे. नामरूपाच्या पलीकडे असणारे ब्रह्मरूप रहस्य साक्षात्कारी आत्मनुभवी माणसांना जाणवते. आत्मज्ञानी माणूसच त्याची ओळख पटवून घेतात. आकाशामध्ये धुराचे मोठमोठे डोंगर दिसतात, पण ते सगळे तात्पुरते असतात. आकाशाला त्याचा स्पर्श होत नाही.
त्याप्रमाणे शुद्ध ब्रह्मामध्ये मायेच्या करामतीने अवडंबर मागते ते मिथ्याच आहे. अशी माया अशाश्वत, क्षणभंगूर आणि नाशिवंत आहे. परंतु ब्रह्म हे शाश्वत असून ते सदोदित सर्व ठिकाणी भरलेले आहे हे आपण जाणून घ्यावे. ग्रंथ वाचत असताना त्यातील अक्षर ब्रह्मच असते. अक्षरांमधील काना मात्रात सुद्धा ते असते. सूक्ष्मपणे डोळ्यात राहून पाहण्याची क्रियासुद्धा तेच ब्रह्म करते. कानाने आपण ज्यावेळी शब्द ऐकतो तेव्हा, मनाने विचार करतो तेव्हा त्याच्या आत बाहेर ब्रह्म असतेच. पायांनी चालत असताना सुद्धा ब्रह्मच सर्व शरीरात व्यापून असते. त्याचप्रमाणे हातांनी वस्तू घेताना सुद्धा ते ब्रह्म असतेच, त्या वस्तूलाही व्यापून असते. याप्रमाणे आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्यामध्ये ब्रह्मच आहे. आणि हे एकदा लक्षात आले की इंद्रियांची विषयाकडे जी धाव आहे ती धाव खुंटते, संपते. ब्रह्म आपल्या अगदी जवळ आहे, परंतु ते पाहावे म्हटले तर दिसत नाही. पण जरी दिसले नाही तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव मात्र होत असते. ज्याप्रमाणे वारा दिसत नाही पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होत असते. ज्याला हे जाणून घ्यायचे असेल त्याची आपल्या देहासकट सर्व दृश्यसृष्टी सत्य नाहीच अशी खात्री झाली पाहिजे. ज्याला ब्रह्मस्वरूप जाणून घ्यायचे आहे त्याची आपल्या देहासकट ही सर्व दृश्यसृष्टी सत्य नाहीच अशी खात्री झाली पाहिजे. म्हणजे त्याच्या अंगी ब्रह्माचा अनुभव घेण्याची योग्यता येते. ज्ञानदृष्टीने ज्या गोष्टी जाणता येतात त्या आपल्या चर्मचक्षूंना दिसत नाही. आपल्याला जे डोळे आहेत त्या डोळ्याने आपण जे पाहतोय विश्व, त्या विश्वाला हे डोळे पाहू शकतात. पण ब्रह्म पाहण्याकरता, ब्रह्माच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याकरता आपल्याजवळ ज्ञानदृष्टी असणे आवश्यक आहे. अंतर्वृत्तीच्या खुणांना अंतर्वृत्तीच साक्ष देते. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे जागृती आणि स्वप्नाच्या मधला भाग आहे. त्यावेळेला आपल्याला कळत पण नाही अशी अवस्था असते. तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अज्ञानवृत्तीच्या अवस्था आहेत. चौथी तुर्यावस्था ही ज्ञानवृत्तीची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये ब्रह्माबरोबरच या दृश्य विश्वाचेही भान असते. स्वरूपानुभव येण्यासाठी आपली वृत्ती कोठे ठेवावी हे तुर्येमध्ये बरोबर समजते. ती सर्व साक्षिणी अवस्था आहे. मी आत्मा सर्व दृश्याच्या अतीत म्हणजे पलीकडे आहे. मी त्याचा केवळ साक्षी आहे अशी अवस्था असली तरी तिच्यामध्ये साक्षीत्वाची सूक्ष्मवृत्ती असते. साक्षीत्वाची जाणीवसुद्धा जेथे पूर्णपणे निवृत्ती होते तिला म्हणतात उन्मनी अवस्था. जेथे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नसते तेथे विज्ञान देखील परब्रह्मात जिरते असे शाश्वत ब्रह्म आहे. त्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी कल्पनेचा लवलेशही नसतो. आणि अशा या ब्रह्मस्वरूपामध्ये योगी लोक स्वरूपानुभवाने परब्रह्माशी ऐक्य पाहून एकांत प्राप्त करतात. असं हे विमल ब्रह्म जे आहे ते आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत समर्थांनी समजावून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 7व्या दशकातील विमल ब्रह्म निरूपण नावाचा 4था समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.